प्रत्येक विद्यार्थी एका कॉम्प्लेक्स खाली जगतोय। हे नंबर देणं आधी बंद करा। हा पहिला, तो दुसरा, तो चौथा, तो 35वा। म्हणजे पहिले 5त येणारे विद्यार्थी स्वतःला श्रेष्ठ समजतात, मग काही 40वा येणारा विद्यार्थी मूर्ख आहे। तुम्हाला काय अधिकार आहे कोण श्रेष्ठ आहे ठरवण्याचा? कदाचित 40वा येणारा विद्यार्थी संगीतात श्रेष्ठ असेल, गायनात श्रेष्ठ असेल, पेंटिंग मध्ये श्रेष्ठ असेल, त्याला काही चॉईस आहे की नाही ठरवायला? तुम्ही स्पर्धा लावलीत मुलांमध्ये, आणि मग त्यात काय पालकही सामील होत आहेत, मुलांवर दडपण आणतात। पहिल्या 5त ये, पहिल्या 10त ये, मग काय सुरू होतात क्लासेस, एक्स्ट्रा क्लासेस, कोचिंग क्लासेस। बाजार मांडलाय तुम्ही, शिक्षणाचा बाजार। माझ्या एका मित्राला शिल्पकार व्हायचं होतं, पण SSC ला तो सायन्स मध्ये फेल झाला, म्हणून त्याला JJ स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेणं शक्य झालं नाही। त्यानंतरची 3 वर्ष तो सायन्स मध्ये पास होण्याकरिता आटापिटा करत राहिला। मार्च ऑक्टोबर। युजलेस नाही का हे? माझ्या मित्राला नापास ठरवण्याचा हक्क कोणी दिले तुम्हाला? प्रत्येक विद्यार्थ्याला त्याला आयुष्यात काय व्हायचंय हे ठरवण्याचा हक्क नको?